जातीचा दाखलाही अवैध झालाय. अवैध झालाय जात पडताळणीनं अवैध केला त्यांचा बोगस आढळलाय ना. मग असं अतिक्रमण अतिक्रमण व्हायला अतिक्रमण होतं असं. स्वतः भाजपाशाच एका तांत्रिकदृष्ट्या प्रोजेक्ट करते. मला खरी खबर नाही आहे की त्यांचा अवैध झाला तर त्यांचा रद्द केला तर त्यांचं खासदारी पद गेलं पाहिजे ना. आता न्यायालयात गेला तर न्याय निर्णय करेल. है की नाही? असं होतं की एससीच्या जागेवर अतिक्रमण होतंय. नाही, एक कसं आहे सांगतो, एक एससी असेल तर एससी मध्ये मोडणाऱ्या पोट जाती पण त्यामध्ये आहेत आणि त्या पोट जातीचा पण अधिकार पडतो आणि त्या माध्यमातून ते झालं असेल तर कोर्ट निर्णय देईल. अवैध तर अवैध, वैध तर वैध. आपल्याला दाखला काढायचा, अर्ज भरायचा, भाजपकडून निवडून यायचं आणि परत 5 वर्ष न्याय प्रक्रियेमध्ये खेळत 5 वर्ष काढायची. म्हणजे असं ह्याच्यामुळे कुठंतरी आता तुम्हीच सांगितलं कामगाराचा कामगार मंत्री झाले. असे जे खरे अनुसूचित जाती घटक आहेत त्यांना माझं स्पष्ट मत आहे, ज्या जागा राखीव आहेत, ज्या जागा त्या कास्टात ठेवलेल्या आहेत त्या कास्टाचेच उमेदवार द्यावेत, त्या कास्टाचे उमेदवार निवडून यावेत, त्या कास्टाच्या उमेदवारांना एक्झिक्युशन करावं. त्यासाठी यंत्रणा, महाराष्ट्राची यंत्रणा, केंद्राची यंत्रणा प्रबळ आहे. त्यामध्ये ते निश्चित त्यामध्ये निर्णय करत राहते. गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.